काय शरद बोल ना. चल बेटे लय भारी बायोडाटा आलाय. ते बायोडाटा आणि पुरी बघू बघू आहे ना लय कंटाळा आला. एवढी बघ लय भारी पोरगी रे. कितीला असतं रे ती? तुला काय तिची ईदी घालायची का? इथं लोकाला कवळ्या पाहिजे असतात. बाळदा तर मी काय म्हणतो पोरीचं वय कमी 18 पाहिजे ना. घबराय तू फेमिजम. काय चुकीचं बोलतोय तू? तिच्यासोबत लग्न करायचं म्हणलं 18 तर पूर्ण लागतं ना. कशाला पाहिजे तर 18? पहिली होती ना 18 वर्षाची. काय केलं तिने? पहिलीच सोड, पण ती काय देत नाही बसत. काय त्याचं काय करायचं आपल्याला? जजला आणि पोलिसाला आपण लग्नाला बोलायचंच नाही. पण ते चुकीचंच आहे ना. तुला माहिती का आपले पूर्वज कशामुळे सुखी होते? कशामुळे? ते लग्न आहे का नाही पाळण्यातच लावायचे. बाकीचे सगळे डोक्याला शॉट होते, पण त्या बायकोच्या डोक्याला शॉट नव्हता. आपण पूर्वज आहेत का? आपण तर 2025 मध्ये राहतोय ना. अरे पुरुषोत्तम सांग राहायला. त्याला आयुष्य काढायचं आहे तिच्यासोबत. जरा नीट विचार करावा लागेल ना. ए तुझा फेमिजम तुझ्या घरी ठेव बरं. ए बाधा, काही झालं ना ती शेवटी निसर्गाची विरुद्ध आहे. आणि ती कशी असली तर शेवटी तिच्या इतक्या लहान वयात आपण तिच्याशी लग्न नाही करू शकत. अरे कसं कसं करायचं म्हणजे? तिच्या बापाने दिली आपण केली, विषय कट. असं कसं विषय कट होईल? आपल्या आयुष्यात जरी आपल्या नशिबाने किती काळ दिला ना तरी आपण आपल्या पायावर धोंडा नाही पाडून घ्यायचा. तसं बी आहे, पण मी त्यांना शब्द दिला यायला लोकून बघायला. अरे काही मनाने कारभार करतो राव. मग नंतर नाही कसं काय म्हणायचं? देऊ त्यांना नकार. आपण काय करू त्यांना म्हणू आम्ही बघायला येणार होतो, पण आज नाही येत, उद्या येतो. घेते ते समजून. बरं तू म्हणतोय तर जाऊ. पण मी जेवण नाही घालणार आहे यावेळेस. जेवणाचं बघू बाबा, जेवणाला कोण हाणत आहे काही. तर तुझं लग्न झालं पाहिजे हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. अरे 1.5 हजारात बिल करतो राव दरवेळेस. बाळदाला काळजी तो या लग्नाची. काळजी म्हणजे मला ह्याशिवाय कोण आहे? चला बरं चला जायचं ना. हो. ए चला पुरे. चला हळूच हळूच आहे. कधी निघाले होते? सकाळी निघलो चहा पिऊन. हे ह्याला उशीर झाला ना नटायला. पाहुण्यांना सुट्टीच असेल. हो मग पाहुणेला शनिवारी रविवारी 2 दिवस सुट्टी असती. बोलवायचं का मग पुरीला? हो बोलवा की बोलवा. कविता बघ बरं. विचारा पूर्वीला काय विचारायचं असं. काय नाव तुझं? ज्योती वसंत गावडे. बरोबर. आणि मामाच्या गावाचं नाव काय? धाराशिव. धाराशिव. ए तुला काय विचारायचं असं विचार. शिक्षण किती झालंय? 10वी पास आहे. आता 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे. पुढं काय शिकणार आहे का? हो. त्याची लई इच्छा बरं का पुढं शिकवायची पुरीला. हो. काही विचारायचं का अजून? नाही नको.
जा मग. असू द्या तुम्ही. बरं पाहुणे, ते पहिलं का नाव आलेलं मिटलं का ते? हो हो, ते मिटलं की. ते नसतं मिटलं तिकडं कशाला नसतं. संमतीने की पोडगीने? संमतीनेच म्हटलं. ही माझी धाकटी बहीण आहे. 3 वर्ष होतील आता तिच्या लग्नाला. पण नशीब कसं असतं बघा की, एका ॲक्सिडेंटमध्ये तिचे मिस्टर गेले. या मग इकडेच असतात का? तिकडे काहीच नाही. इन्शुरन्स नव्हता का काही? नव्हता. हेच अवघड आहे. आपण सगळं देवावर आणि नशिबावर सोडून मोकळं होतो, आणि जे काम करायचं ना ते करत नाही. त्याला तरी काय माहीत. आपण किती पुण्य केल्यावर पुढच्या जन्मी कुणाच्या जन्माला जाणार हे तरी माहिती असतं का आपल्याला? तरी आपण पुण्य करत सुटतो ना. मग आपण गेल्यानंतर आपल्या मागं आपलं कोणीतरी असं उघड्यावर पाडणार आहे हे गॅरंटेड माहीत असून सुद्धा एक साधं काम करत नाही आपण. खरं आहे. खरं तर मला शिकवतील असं वाटलं म्हणून लग्न केलं. परत कॉलेजला जाऊच दिलं नाही. ते तर सगळीकडेच आहे हो. लोकांना अशा बायकांनी पायावर उभं राहायला नाही आवडत. तुमचे विचार किती चांगले आहेत. म्हणजे वाटत नाही तुम्हाला कोणी मुलगी सोडून गेली असेल असं. विचार कोणाला पाहिजे? तुम्हाला बोलायचं असेल तर बोला तुम्ही दोघं. दोघांना बोलायचं असेल तर बोलू देत. हो बोलू दे. जा बोलू. बघितलं का पोराचे आमच्या कसे विचार एकदम स्टँडर्ड आणि ॲडव्हान्स आहेत. म्हणूनच तुम्हाला फोन हे करून सांगत या लवकर. लय हुशार आहे पोरग. कोणत्या कंपनीमध्ये आहेत? ते हिंजवडी IT पार्क नाही का, तिथे येते कामाला आणि मोठ्या पदावर आहे एकदम. बरोबर. तुझी जन्मतारीख किती रे? 5 डिसेंबर 2008. कितीला येतो आता? ते मग अशी सांगितलं. तर 10वी झाली आता. 11वीला ॲडमिशन घ्यायचं. साडी कोणी तू घातली का? मी नाही आता मी घातले. ठीक आहे, जायचं असेल तर. लहान आहे ती. काय बोलायचं ते नाही समजत बऱ्याचदा. बोलताय ना फोन बिनवर, त्याचं काय असतं एवढं. जमायच्या आधी नंबर नाही देत आहेत पण हरकत नाही. तुम्ही घेऊन जाऊ. काय विचारायचं असेल तर विचारा फोनवर. तुमच्यासारखा चांगला विचार कोण करते बायकांचा आजकाल?
शिक्षणाच्या मानाने तुमची समज जास्त आहे. दहावीत पहिला नंबर आला होता. 11वीत केमिस्ट्रीमध्ये पैकीच्या पैकी होते. भावाची गरिबी आणि लग्नानंतर हे सगळं असं. बस. सॉलिड आहे ना, आयटमच आहे नुसतं. बायकोला का नाही बोलू देत? हट, असंही मुलींना कोण बोलू देतं अगं? असं कसं? मुलींना बुद्धी नसते का? बुद्धी असते की, पण म्हणून कशाला बोलू द्यायचं? आणि मी म्हणते काय करायचं फेमिनिझम? आता मी नाही का घेतलं फेमिनिझम चढवून आणि काय बसले टार्गेट पाळत. तुला माहितीये 12वी झाली ना तेव्हा एक चांगलं स्थळ आलं होतं, पण तो गेला अमेरिकेत लग्न करून. त्यांनी पसंत केलं होतं? पसंत? अगं चांगले 2 महिने मागे लागले होते तेव्हा मी पण टन्स दिसायचे ग. पण काय उपयोग, आमच्या फेमिनिस्ट फादरला मला स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं
मग काय, ग्रॅज्युएशन, MBA आणि मग नोकरी. गेलो पार गळून. आणि मग कोण पसंत करतं ग असं? आणि मुलांना पण ना अशा स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुली नकोच असतात. त्यांना फक्त त्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या पाहिजे. काय मग भेटलं एक वेंदळ, अर्धी जवानी वाया गेली ह्यातच. आणि मग फक्त एक प्रोसेस म्हणून लग्न, प्रोसेस म्हणून पोरं, प्रोसेस म्हणून संसार. जास्त विचार करून ना बस झाली असते. नवऱ्याच्या गांडीवर लात मारून जाऊ शकतेस तू. स्वतःच्या मनाने जगता येतंय. नवरा तुला विचारतोय, इथं अजून लोक पुत्रासारखे वागवतायत बायकांना. तू का चूक करू देत नाही. मग काय, द्यायचं सरळ सोडून. आणि नाही ना तर मग उगीच छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. जाऊ. तुझा बाप फेमिनिस्ट असतो, 100 पैकी 99 बायकांचा नसतो. असं बसू नाही देत ना घरी. तुला नाही करणार, पण तुला तुझ्या बापाने शिकवलंय आणि मला माझ्या आईने, तेही बापाच्या ऑपोजिशन मध्ये जाऊन. म्हणजे काय, माझी जिंदगी माझ्या बापाने खराब केली आणि आता तुझी आई तुझी खराब करणार बहुतेक. शेवट आपला एकच. स्वारगेटला ट्रॅफिक लागलं की आपण तुळशीबागेला जातच नाही का ग? जातो की. का? असंच असतं. शेवट आपण ठरवू तो असतो, दुसऱ्यांनी ठरवून दिलेला नाही. तुला वाटतं ते तू करू शकते. पण काही म्हणा, भारी असतो. मी खरंच, मला वाटेल ते करू शकते का? थांब, आज ना घरी गेल्यावर खिचडीच लावते. ते चपात्या म्हणजे ना नुसतं स्कॅम आहे. काय करते रे? गायब नाही का? हे अर्गिन गेलं करतो, सोड. गायब नाही कर तू. हा, हो दे. अर्गिन गेलं झालं का?